पुण्यातलं माझं इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष होतं. गावाकडे येऊन शहरात राहताना सुरुवातीला खूप दडपण होतं. पण मामा-मामीच्या घरामुळे मला एक आधार मिळाला होता. मामा कामानिमित्त सतत दौऱ्यावर असायचे. त्यामुळे घरात मी आणि मामी म्हणजेच अमृता असे दोघंच असायचो. अमृता मामी दिसायला अत्यंत देखणी आणि तितकी समजूतदार होती. तिचं वय माझ्यापेक्षा जेमतेम 10 वर्षांनी जास्त असेल. मामा आणि तिचं नातं कसं होतं हे मला कधीच उमजलं नाही. मामा घरी आले की घरात एक प्रकारचा तणाव असायचा. पण मामा गेले की ती पुन्हा फुलून यायची. एके दिवशी कॉलेजवरून परतलो तेव्हा जोराचा पाऊस सुरू झाला होता. मी पूर्ण भिजलो होतो. घरात शिरताच समोर पाहिलं तर हॉलमध्ये अंधार होता आणि फक्त किचनचा दिवा सुरू होता. मामी तिथे कसला तरी विचार करत होती. "मामी, मी आलोय," मी म्हणालो. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच अस्वस्थता होती. "अरे देवा, पूर्ण भिजलायस तू. जा आधी कपडे बदलून घे. मी तुझ्यासाठी गरम आलेचा चहा करते." मी रूममध्ये गेलो, कपडे बदलले आणि बाहेर आलो. मामीने चहाचा कप माझ्या हातात दिला. तिचा हात माझ्या हाताला स्पर्शून गेला आणि मला एक विजेचा झटका बसल्यासारखं झालं. तो स्पर्श साधा होता, पण त्या क्षणी वातावरणातलं मॉइश्चर, ओलावा काहीतरी वेगळंच सांगत होता. "मामी, तू ठीक आहेस ना? आज खूप शांत वाटतेस." मी चहाचा घोट घेत विचारलं. ती खिडकीपाशी गेली आणि बाहेरच्या पावसाकडे बघत म्हणाली, "आयुष्य खूप विचित्र असतं ना रे. कधीकधी आपल्याकडे सगळं असूनही आपण आतून रिकामे असतो. तुझ्या मामांना वेळ नाही आणि मला कोणाशी बोलता येत नाही." तिच्या बोलण्यातली ती रिक्तता मला जाणवत होती. मी तिच्याजवळ जाऊन उभा राहिलो. "मामी, मी आहे ना तुझ्याशी बोलायला. तू मला मित्र समजू शकतेस." तिने मागे वळून माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे थोडे ओले होते. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला. "तू खूप चांगला आहेस. कधीकधी मला भीती वाटते की तुझा हा स्वभावच तुला अडचणीत नको टाकायला." त्या रात्री जेवताना आमचे संवाद नेहमीपेक्षा जास्त खोल होते. आम्ही एकमेकांच्या आवडीनिवडी, स्वप्न आणि एकलेपणाबद्दल बोलत होतो. मला जाणवत होतं की आमच्यातलं नातं हे फक्त मामी-भाचा या चौकटीच्या बाहेर जात होतं. ती मर्यादा ओलांडली जात नव्हती, पण त्या मर्यादेच्या रेषेवर आम्ही दोघंही उभे होतो. रात्री झोपताना माझ्या डोळ्यासमोर फक्त मामीचा तो उदास पण मोहक चेहरा दिसत होता. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता आणि माझ्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं होतं. हे जे काही घडते ते योग्य आहे की अयोग्य? की हे फक्त एक मृगजळ आहे? मामा कामाच्या निमित्ताने 8 दिवसासाठी शहराबाहेर गेले होते. घरातील शांतता आता मला अधिकच प्रकर्षाने जाणवू लागली होती. पहिल्या दिवसाच्या त्या पावसाळी गप्पांनंतर आमच्यात एक अदृश्य भिंत उभी राहिली होती. मला कळत नव्हतं की मामांच्या गैरहजेरीत मामीशी कसे वागावं. तिच्या डोळ्यातली ती रिक्तता मला अस्वस्थ करत होती. एके दिवशी दुपारी मी कॉलेजहून लवकर आलो. बाहेर ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता, पण वातावरणात एक अनामिक ओलावा होता. मी हॉलमध्ये शिरलो तेव्हा मामी सोफ्यावर झोपून झोपली होती. टीव्ही सुरू होता, पण तिचा आवाज पूर्णपणे बंद होता. ती गाढ झोपेत होती. तिच्या चेहऱ्यावर एक निरागसता होती, पण त्याच वेळी एक थकवासुद्धा जाणवत होता. तिचे विखुरलेले केस तिच्या कपाळावर आणि गालावर येत होते. मी तिथेच थबकलो. माझं मन मला सांगत होतं की तिथून निघून जावं, पण माझे पाय तिथेच खिळले होते. मी हळूच तिच्या जवळ गेलो. त्या क्षणी मला माझ्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. मी हात पुढे केला, तिचे ते केस हलकेच बाजूला सारण्यासाठी. माझं बोट तिच्या गालाला स्पर्श करण्यात इतक्यात अचानक तिने डोळे उघडले. मी दचकलो. माझा हात मागे घेतला. "मामी, सॉरी, मी तुला उठवायला नव्हतं आलो. बस ते केस," मी चाचरत म्हणालो. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात राग नव्हता, उलट एक प्रकारची संमती होती. ती सावकाश उठून बसली. "आलास तू? भूक लागली असेल ना तुला? थांब, मी चहा करते," ती म्हणाली. तिचा आवाज नेहमीपेक्षा थोडा जड होता. त्या संध्याकाळी तिने मला स्वयंपाकात मदत करायला बोलवले. आम्ही दोघं किचनच्या छोट्याशा जागेत होतो. मी कांदे चिरत होतो आणि ती भाजी फोडणीला टाकत होती. आमच्यातलं अंतर कमी होत चाललं होतं. काम करताना अनेकदा आमचे हात एकमेकांना स्पर्श करत होते. तो स्पर्श साधा होता, पण त्यात निर्माण होणारी जी संवेदना मात्र ती तीव्र होती. अचानक गॅस संपला. "अरे देवा, आता काय करायचं? निम्मीच भाजी झाली," ती वैतागून म्हणाली. "मामी, काळजी करू नको. स्टोअर रूममध्ये दुसरा सिलेंडर असेल ना? मी बघतो," मी म्हणालो. आम्ही दोघं घराच्या कोपऱ्यात असलेल्या त्या अरुंद स्टोअर रूममध्ये गेलो. तिथे खूप अंधार होता आणि पावसामुळे कुबट वास येत होता. मी मोबाईलचा टॉर्च चालू केली. सिलेंडर कोपऱ्यात अडकला होता. मी तो ओढण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप जड होता. मामीने सुद्धा मला मदत करण्यासाठी हात लावला. "मामी, तू नको, मी करतो," मी म्हणालो, पण तिने ऐकलं नाही.
आम्ही दोघं मिळून तो सिलेंडर सरकवत होतो. अचानक माझा पाय एका तेलाच्या डब्यावर घसरला आणि माझा तोल गेला. मी स्वतःला सावरण्याच्या नादात मामीला पकडलं आणि आम्ही दोघंही भिंतीला टेकून उभे राहिलो. माझा चेहरा तिच्या चेहऱ्यापासून फक्त काही इंच दूर होता. टॉर्चचा प्रकाश खालून येत असल्याने तिच्या चेहऱ्यावर सावल्यांचा खेळ चालला होता. तिचा वेगवान श्वास माझ्या चेहऱ्यावर स्पर्श करत होता. तिने घट्टपणे माझे खांदे धरले होते. त्या अंधाऱ्या अरुंद खोलीतील ती शांतता इतकी बोलकी होती की शब्द अपुरे पडले असते. मामी, मी हळूच फुटफुटलो. तिने काहीच उत्तर दिलं नाही, पण तिची पकड अधिकच घट्ट झाली. तिचे डोळे माझ्या डोळ्यात काहीतरी शोधत होते. कदाचित प्रेम, कदाचित आधार, किंवा कदाचित तो एक क्षण ज्याची ती वर्षानुवर्षे वाट पाहत होती. मला जाणवलं की ती हीच वेळ आहे जिथे अनैतिकतेचा रस्ता सुरू होतो. माझ्या मनातलं द्वंद्व शिगेला पोहोचलं होतं. एक बाजू म्हणत होती की हा फक्त एक अपघात आहे आणि दुसरी बाजू त्या आकर्षणाकडे खेचली जात होती. पण मी एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूच तिचे हात बाजूला केले. सॉरी मामी, तोल गेला माझा. तुला लागलं तर नाही ना? तिने मान हलवली. ती काहीच बोलली नाही, पण तिचा चेहरा लाल झाला होता. आम्ही बाहेर आलो, पण त्या स्टोअर रूममधली ती अस्वस्थता आमच्यासोबत हॉलमध्ये आली होती. त्या रात्री जेवताना आम्ही एकही शब्द बोललो नाही, पण आमच्या नजरा जेव्हा जेव्हा एकमेकांना भिडायच्या तेव्हा तेव्हा त्यात एक गुपित दडलेलं असायचं. त्या स्टोअर रूममधल्या घटनेनंतर आमच्यातली शांतता आता अस्वस्थ करणारी झाली होती. मामांचा फोन आला की मामी जुजबू बोलून फोन ठेवायची. मला जाणवत होतं की तिचं लक्ष घरातल्या कामात लागत नव्हतं. ती अनेकदा खिडकीपाशी तासनतास उभी राहून बाहेरच्या पावसाकडे बघत राहायची. तिच्या डोळ्यात एक प्रकारची ओढ आणि भीती एकाच वेळी दिसत होती. एके रात्री प्रचंड पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट इतका होता की घराच्या खिडक्या थरथरत होत्या. मी माझ्या रूममध्ये अभ्यासात होतो, पण माझं लक्ष पुस्तकात नव्हतं. अचानक लाईट गेली. संपूर्ण घरात गडद अंधार पसरला. मी मोबाईलचा टॉर्च शोधत होतो. तितकाच माझ्या रूमच्या दरवाजापाशी कोणाची तरी सावली दिसली. मामी, तू आहेस का? मी विचारलं. हो, खूप भीती वाटते रे विजांची. तिचा आवाज कापत होता. ती हळूहळू माझ्याजवळ आली. अंधारात तिचा पांढरा देह शुभ्र चमकत होता. ती माझ्या बेडच्या कोपऱ्यावर येऊन बसली. तुला आठवतंय? लहानपणी तू असाच घाबरायचास, तेव्हा मी तुला जवळ घ्यायची. आज वेळ उलटी आली आहे. मी तिच्या जवळ सरकलो. मामी, मी आहे ना, घाबरू नकोस. तिने अचानक माझा हात धरला. तिचा हात बर्फासारखा गार होता, पण तिच्या स्पर्शात एक प्रकारची उष्णता होती. किती वर्ष झाली माहीत नाही, पण मला असं सुरक्षित कधीच वाटलं नाही. तुझे मामा ते फक्त शरीराने सोबत असतात, मनाने कधीच नव्हते. तुला माहीत आहे का, एकाकी पण माणसाला वेडं करतं. तिचे शब्द एखाद्या मोहिनीसारखे माझ्या कानावर पडत होते. तिने हळूच आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. त्या क्षणी मला जाणीव झाली की आम्ही दोघंही अशा एका वळणावर आहोत जिथे नात्याची मर्यादा धूसर होत चालली आहे. माझ्या मनातलं द्वंद्व आता शिकेला पोहोचलं होतं. माझी एक बाजू सांगत होती की ती माझी मामी आहे, तिला आधार देणं माझं कर्तव्य आहे. पण दुसरी बाजू सांगत होती की ती एक सुंदर स्त्री आहे आणि तिच्या डोळ्यातली ती मागणी मी नाकारू शकत नाही. तिने डोकं वर केलं. आमचे चेहरे एकमेकांच्या अगदी जवळ होते. विजांच्या प्रकाशात तिचा चेहरा क्षणभर चमकला. तिने तिचे डोळे मिटले, जणू काही ती पुढच्या क्षणाची वाट पाहत होती. मी तिचा चेहरा माझ्या हातात घेतला. आमचे श्वास एकमेकात मिसळत होते. पण त्याचवेळी माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईचा चेहरा आला, जिने मला विश्वासाने मामाच्या घरी पाठवलं होतं. मी तिचे ओठ माझ्या ओठांच्या जवळ येताना अनुभवले, पण त्या क्षणी मी स्वतःला झटकन मागे सारलं. मामी, हे आपण काय करतोय? मी कसाबसा श्वास रोखून म्हणालो. ती दचकली. तिने पटकन तिचे डोळे उघडले. तिची नजर शून्यात होती. तिला जाणीव झाली की ती काय करणार होती. सॉरी, मला माफ कर, असं म्हणत ती रडत रडत आपल्या रूममध्ये निघून गेली. त्या रात्री मी एक क्षणही झोपू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक विचित्र जडत्व होतं. मामी माझ्याशी नजर मिळवू शकत नव्हती. तिने नाश्ता टेबलावर ठेवला आणि ती गुपचूप किचनमध्ये निघून गेली. मला वाटलं की आता हे नातं कायमचं तुटलं आहे. पण दुपारी अचानक मामांचा निरोप आला की ते संध्याकाळी घरी परतत आहेत. घरी आल्यावर मामा नेहमीप्रमाणे थकलेले होते, पण मामीच्या वागण्यात एक वेगळाच बदल होता. ती त्यांच्याशी खूप प्रेमाने आदराने वागत होती. मला कळेना की हे चाललंय काय. रात्री जेव्हा मामा झोपले तेव्हा मामी बाल्कनीत उभी होती. मी तिथे गेलो. मामी, तू ठीक तर आहेस ना? मी विचारलं. तिने माझ्याकडे पाहिलं. यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर एक स्पष्टता होती. तू काल मला वाचवलंस. जर तू मला थांबवलं नसतं
तर आज मी मामांच्या डोळ्यात बघू शकले नसते. मला वाटलं होतं की त्यांच्याशी माझं पटत नाही, म्हणून मी कोणाकडेही आकर्षित होऊ शकते. पण तू मला जाणीव करून दिलीस की नातं हे फक्त सुखासाठी नसतं, तर ते विश्वासासाठी असतं. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला. तू माझा भाचा आहेस, हे माझं भाग्य आहे. तू माझ्या आयुष्यातल्या त्या अंधाऱ्या क्षणी एक दिवा बनून आलास. कालचा तो प्रसंग आपल्या दोघांमधलं एक असं गुपित असेल, जे आपल्याला नेहमी मर्यादेत राहण्याची आठवण करून देईल. मी हसलो. मामी, तू माझ्या सगळ्यात प्रिय व्यक्ती आहेस. तुला दुखावणं किंवा तुझा विश्वास तोडणं मला कधीच जमलं नसतं. काही दिवसांनी माझं शिक्षण पूर्ण करून गावी जायला निघालो. स्टेशनवर मामा आणि मामी दोघेही आले होते. निघताना मामीने मला एक डबा दिला. यात तुझे आवडते लाडू आहेत आणि लक्षात ठेव, पुण्यात तुझं हक्काचं घर नेहमी तुझं वाट बघत असेल. मी ट्रेनमध्ये बसलो. ट्रेन सुरू झाली. मी बाहेर पाहिलं तर मामा मामी हात धरून उभी होती. त्यांच्या नात्यात आता एक नवीन समजूतदारपणा दिसत होता. मला जाणवलं की काही नाती ती रक्ताची नसून रक्तापेक्षा जास्त महत्त्वाची असतात. आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपण वाहवत जातो, पण जो स्वतःला सावरतो तो खऱ्या अर्थाने नात्यात मान राखतो. तो पावसाळा आता संपला होता आणि माझं मन आता पूर्वीपेक्षा जास्त शुद्ध आणि खंबीर झालं होतं.